अफेअर होऊ नयेत म्हणून काळजी घेतली पाहिजे. आणि ती काय काळजी घेतली पाहिजे मी तुम्हाला सांगेन. महत्त्वाचा मुद्दा, फक्त 5 मिनिटे, दिवसातील फक्त 5 मिनिटे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर, साथीबरोबर घालवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लग्नामध्ये लैंगिक जवळीक ठेवा. तुमची जेवढी लैंगिक जवळीक असेल तेवढी नाती घट्ट राहतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट, वर्क प्लेस बाउंड्रीज. कामाच्या ठिकाणी तुमच्या डिसिप्लिन तुम्ही ठेवा. कुणाशी काय शेअर करायचं, कुणाशी काय बोलायचं, किती मर्यादित बोलायचं, मैत्री कुठंपर्यंत वाटवायचे, त्याच्या मर्यादा तुम्हाला कोणी घालून देणार नाही. त्या मर्यादा तुम्हाला स्वतःलाच घालाव्या लागतील, स्वतःवरतीच बंधन आणावे लागतील. वॉर्निंग साईन ओळखा. आणि शेवटची महत्त्वाची स्टेप, नातं जेव्हा आजारी पडतं तेव्हा डॉक्टरकडे जायला विसरू नका. काउन्सलरकडे जा. जसा ताप आल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो आणि गोळी घेतो, इंजेक्शन घेतो, तेव्हा जेव्हा नात्याला ताप येईल, वातावरण तापदायक होईल, अशावेळी काउन्सलरकडे घ्या आणि मानसोपचाराची, काउन्सलिंगची मलमपट्टी नक्की करा.